अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. तुम्ही बघताव एपिसोड नंबर 9. अल्हम्दुलिल्लाह स्लोली पण लोक अल्हम्दुलिल्लाह बघतायत. भले कमी लोक बघतायत पण मोप इंटरेस्टेड लोक आहेत जी दुनियाच्या अलग अलग कंट्रीजनी कोकणी प्रोवर्ब सिरीज बघतात. तुमच्या सगळ्यांचा शुक्रिया. 12 फेब्रुवारी 2022 सॅटरडे कोकणची आवाजनी रायगड डिस्ट्रिक्टला रायगड एग्रो पार्क मध्ये जर्नलिस्ट, रायटर्स, कॉलमिस्ट आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट, एज्युकेशनिस्ट, पोएट्स, शोहरा जनाबतो ह्या सगळ्यांचा एक मेळावा ठेवला होता, एक इज्तिमा ठेवला होता. त्याचं नाव ठेवलं होतं सहाफती इज्तिमा. त्या सहाफती इज्तिमाला आम्ही लोक जात होतो. जनाब रफीक जलवाई साहेबच्या कारमध्ये आमच्या संघात सज्जद खतीब साहेब आणि त्यांची मिसेस मोहतरमा मुसरत खतीब साहेबा पण होती. ही सांगायचं एक रिझन ही आहे की ऑन द वे ट्रॅव्हलिंग मध्ये रफीक जलवाई साहेबनी सवाल केले, अखलाक बाय काय कोकणी म्हणीनी लोक लँग्वेज शिकतील. रफीक जलवाई साहेब सोशल पण आहेत, रायटर पण आहेत, एज्युकेशन फील्डमध्ये पण त्यांनी काम केलं नाहीत. मग बेहतरीन शख्सियत आपल्या चिपळूणच्या मिरजोलीशी आहेत, डिस्ट्रिक्ट रत्नागिरीशी. ते आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स आहेत. मॉबचे आपले एपिसोड सुरूपासून बघत राहिलेत आणि आपल्याला कॉल करून बेस्ट विशेस हमेशा देतात आणि सजेशन पण देतात. मी ओपनली त्यांचं नाव घेऊन मी तुम्हाला हे बात सांगली की काय फक्त कोकणी म्हणीनीच कोकणी लोक शिकतील काय, तर माझं त्यांना जवाब होतो नाही. माझं जर तुम्ही पहिला एपिसोड बघले असते ते सुरूची 4 मिनिटं मीच बात केली आहे, कारण तो फर्स्ट एपिसोड होतो. आणि त्याच्या बाद आपण सांगला की ह्याच्या बादचे एपिसोड थोडं कमी साईजचे आहेत आणि त्याच्यावरती आपण अंमल पण केला. मी आता कोकणीचंच बात करते सगळ्यांशी. खंची पण लँग्वेज असून द्या ही बोलल्याशिवाय येत नाही. मी पहिल्या एपिसोडला सांगलं, आता फक्त रिपीट करताय. तुम्हाला जेवढी जशी पण जितकी पण येते भाषा तुम्ही घरातला कम्युनिकेट करा. ज्या लोकांना येते त्यांची बात करा, तरच तुम्हाला लँग्वेज शिकता येईल. मी तुम्हाला गल्फची मिसाल दिली होती की गल्फला लोक आपली पोरा घर खातात, दुकानात, जनात पण ड्रायव्हर काम केले, अरबाशी कॉन्टॅक्टमध्ये आले, त्यांना बेहतरीन अरबी बात करायला येते. आज मॉडर्न जमानो आहे. दुबईच्या मार्केटमध्ये बघले होते आपली कोकणी पोरा जे सुपर मार्केट मॉल्समध्ये काम करतात, बेहतरीन रशियन, बेहतरीन अरबी, बेहतरीन इंग्लिश, बेहतरीन स्पॅनिश आणि दुसरे पण लँग्वेज जे आहेत ते बात करतात. ते लिखू नाही शकत, ते कम्युनिकेट करतात. आणि अल्लाहच्या रसूलची हदीस पण आहे की तुम्ही दुसऱ्या कौमचे जवानो शिका. एक हदीसचा शॉर्टमध्ये तुम्हाला मफहूम सांगताय मी. तर आपण आपली भाषा शिकायला लाजायचा नाही, आपसातला घरातला बात करा. आम्ही एक चॅनलशी जो प्रोवर्ब सिरीज सुरू केली होती की आपली कोकणी भाषेला असे ना असे तुम्ही लोकांनी टचमध्ये असा वीकमध्ये एकदा तरी ही भाषा थोडी तुम्हाला शिकायला मिळेल. आपले म्हणी जे आहेत, प्रोवर्ब आहेत, बहुत मिनिंगफुल आहेत, मोप मिनिंगफुल आहेत, ते आपण यूज करू शकता. परत आपल्या भाषेतला काय कोकणी म्हणी जे बोलताना त्याला चावट म्हणी बोलतात, थोडा नॉनव्हेज टाईपचे म्हणी आहेत, पण त्यांची मिनिंग मोप जबरदस्त आहे. म्हणून पण एखाद म्हण आपण अशी पण मजा टाकली होती आणि ह्याच्या पुढे पण अदामदा अशी येतील, पण आम्ही आता सुरुवातीला तर घेणार नाही अशी म्हणीला. तर ती म्हण काय आहे, किती नॉनव्हेज आहे की तेव्हा बोलतात आपल्याला चावट वाटते आणि थोडीशी आपल्या शरम पण येते, पण त्याची मिनिंग मोप बेस्ट आहे. परत कोकणी भाषा ही किंवा बोली जी आहे ही शिकायसाठी आणखी सोल्युशन काय आहेत ह्याच्यावरती पण आपण मग बेगून आपलं काम सुरू करणार आहोत. आपण डायरेक्ट इंटरॅक्ट होणार आहोत दुनियाच्या अलग अलग कोकणी लोकांशी. त्यांना जशी पण येते आपण फक्त कोकणी बोलायचा. कारण तुम्ही इंग्लिशमध्ये मग बोलाल ते मी समजीन, पण त्याला मी तुम्हाला कन्व्हिन्स पण नाही करू शकत. आपल्या संघातला इंग्लिश बोलणारे, दुनियाचे अदर जबाने बोलणारे पण लोक असतील आणि आपण सगळं मिळून आहे ना ती यूट्यूब सोडून पण आपण येणार आहोत. दुसरे आपल्याला माध्यम आहेत, झूम आहे, गुगल मीट आहे, इंस्टाग्राम आहे, त्यातलं आपण डायरेक्ट त्यावर कम्युनिकेशन करणार आहोत.
तर तुम्ही घाबरू नको, आम्ही इनिशिएटिव्ह घेतला. आता आपला 9वा एपिसोड आहे. आपण बराच ह्याच्यावरती काम करू. काय बाकी काय पर्सनल आमचे पण प्रॉब्लेम्स असतात ते आपण शेअर नाही करत ओपनली, पण आम्ही प्रॉब्लेम्सवर डिस्कस न करता, तुमच्यासमोर पुटअप न करता आम्ही सोल्युशन काढायची बात करतो. आम्ही त्यावरती काय सोल्युशन निघेल ह्याच्यासाठी बेहतरीन कोशिश करतो. इन्शाल्लाह ते सिरीज पण बेगून सुरू होतील. आपण आता डायरेक्ट एक दुसऱ्याला बात करून आपण आपसातल्या कोकणीतलाच बात करू इन्शाल्लाह. जो एपिसोड पूर्ण बघा. काय मिनटं मी घेतली तुमच्यावर बात करण्यासाठी, कारण क्लॅरिफिकेशन देणं पण खूप जरुरी होता. जजाकल्ला खैर. एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केले त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओची लिंक लोकांना शेअर करा. व्हिडिओ कंप्लीट बघा. थँक्यू. अस्सलाम वालेकुम. काय सगळी बैसाव. आजची आपली जी कोकणी म्हण आहे ती जनाब फारुख सुभेदार साहब लंडनला राहतात त्यांच्याजवळची आहे. फारुख सुभेदार ऐशी हस्ती आहे की त्यांना शाळेत कोकणांची आता सगळी वळखतच असतील. आणि आज ही इवन सिरियल पण चालू त्यांच्यामुळेच आहे ना. बेसिकली सुरुवातीला अखलाक नागवटणे बाईंनी सांगलीन पण होती पहिल्या एपिसोडला की फारुख सुभेदारनी रिकमेंड केली होती आणि त्यांची रिक्वेस्ट सर आकोपार त्यांची रिक्वेस्ट आम्ही हुकूम मानतो. आई त्यांची इज्जत आहे. फारुख साहेबचं मेसेज आम्हाला हमेशा एक ऑर्डर सारखं असते, हुकम सारखं असते. लंडनला रेवन माशाल्लाह तर काउन्सिलर आपण निवडून आलं होतं. मोठी अचिव्हमेंट आहे माशाल्लाह. आणि त्यांच्यासोबत कम्युनिटीच्या सोबत त्यांचं जे दर्द आहे त्या कम्युनिटीसाठी जे काही करतात आत्ता कोकण डिझास्टर मॅनेजमेंट सुरू करून त्यांनी कोकणाचं आता जी निसर्गचक ही वादळ आल्या आणि बरेचसे काही लोकांची नुकसान झाले त्यांना बराच काही त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांची आजची म्हणायची शिजला कमी करपला जास्त. आपल्या वाडवडिलांनी शेकडो वर्षा अगोदर ही म्हण त्यांनी आपल्याला दिली. पण आज किती पण वर्ष झाली असली तरी आजच्या ह्या म्हण पण आज पण तितकीच रिलिव्हंट आहे. कारण तर दूरंदेशी होतं आपलं वारवरील आणि तिनं ह्या म्हणीपासून बराचसं काही शिकण्यासारखं आहे. तर तिचं लिटरल मिनिंग असं होतं शिजला कमी. शिजला मीन्स जे ॲक्च्युली कुकिंग करतो आपण काही पण शिजवतो ते शिजला कमी. आणि करपला म्हणजे म्हणजे मूग ओव्हर कुक जायला काला पडला ती जास्त जायला. तर ही खंयच्या सिच्युएशनला आपण यूज करतो की जेव्हा आपल्याला ही बोलायचं असतं की एखाद्याच्या बाबतीत आपण असं अतिशयोक्ती करून जेव्हा बात करतो की जराशी एखाद्याला बदनाम पण करायची आहे. तर जराशी सच्चाई असेल आणि तिला फुगवून त्याला बदनाम करण्यासाठी आपण बरंच काही मसाला लावून जे सांगतो तेव्हा तिनात आपल्याला बोलायचं असतं. जेव्हा आपल्याला बोलायचं असतं की हिनात सच्चाई कमी आहे, मसालो जास्त लावलेलो आहे लोकांनी, तेव्हा असं आपण बोलतो की शिजला कमी आणि करपला भारी. पण तिंचो डिफरंट छटा हात एक अशा पण सिच्युएशनला पण ती यूज केली जातं की जेव्हा एखादा माणूस एखाद्या कामाचं मोप गोंधळ घालतं आणि तो गोंधळ जास्त आणि काम कमी, नुसती पब्लिसिटी आहे ती. आणि मग आपण जाऊ बोलतो की अरे ती नुसता शोर शराबो आहे, काम काही नाही, काही खास काम नाही केली ना, उगाच आपली पब्लिसिटी. ते ह्या सिच्युएशनला पण काही लोक ही म्हण वापरतात. तो अभी मैं उर्दू में आपको एक्सप्लेन करूँगा. ये जो आज की कहावत है ये जनाब फारुख सुभेदार भाई ने भेजी है लंदन से. फारुख सुभेदार को शायद ही कोई होगा जो नहीं जानता होगा. कोकण के लिए बहुत मतलब जैसे कोकण डिजास्टर मैनेजमेंट उन्होंने चालू करके अभी जो साइक्लोन आया था और फ्लडिंग हुआ था उसके अंदर बहुत लोगों की उन्होंने मतलब एनजीओस के थ्रू मदद की. और लंदन में भी वो एक ज़माने में काउंसिलर करके चुने गए थे. बहुत बड़ी अचीवमेंट है उनकी. और कम्युनिटी के लिए उनकी जो हमदर्दी है वो मतलब कोई कंपेयर ही नहीं कर सकता है उनके बारे में. ये मतलब
हमें फ़क्र है कि हमारे अंदर ऐसी शख्सियत मौजूद है. उनकी आज की कहावत ये है कि शिजला कमी करपला जास्ती. ये कहावत ऐसे दो सिचुएशन में यूज होती है. एक तो जैसे ये होता है ना, किसी को बदनाम करना हो तो थोड़ी सी सच्चाई रहती है और फिर उसके अंदर बहुत सारे एक्सैक्रेशन या गलत चीज़ें जोड़ के बताई जाती है, बड़ा चढ़ा के. जैसे आज के कुछ कम्युनिटी को टारगेट किया जाता है तो आप सब लोग को मालूम ही है. तो ये हमको मानना पड़ेगा कि हमारे जो एल्डर्स थे, बहुत सारे सालों के पहले उन लोग ने वो ये सब बनाया था, मतलब प्रोवर्ब, और वो आज भी उतनी रिलेवेंट है. दूसरी सिचुएशन ये होती है कि जैसे कुछ ऐसे होता है ना कि कुछ लोग काम का शोर शराबा इतने करते हैं कि ऐसा लगता है अरे अभी क्या होने वाला है, और हकीकत में काम तो कुछ होता नहीं. तो शोर ज़्यादा और एक्चुअल काम कम, पब्लिसिटी ज़्यादा, बहुत ज़्यादा एग्जैगरेशन और काम कम. तो ऐसे सिचुएशन में भी कुछ लोग ये कहावत यूज़ करते हैं. Oh, I will now say everything in English. This particular proverb is given by none other than Cockney Gem, one of the Cockney Gem, Mr. Farooq Subedar Sahab from London. He's based in London. At one point of time he was elected councillor, which is really a great achievement. But the good thing about him is probably all the Cockney people may be knowing him by this time because he actively participated in, he himself formed this Cockney Disaster Management Group to help people during the cyclone and all these natural calamities. And today's his verb is Shizla Kami Karapla Jasti. Now, our ancestor, they were very they had a vision. They gave us this proverb, which is even today's context is relevant actually. So you may be saying that how the particular community is targeted, right? There will be very little truth in it, and then there will be a lot of things added to it. Which is not actually true. So that's when we say that this particular proverb. This is also, I said, in slightly different context, in a sense. Sometimes people make a lot of publicity of, they create a buzz about something. We are going to do this, we are going to do that, and lot of publicity is made. But in reality, a very little work is done. So more like a noise is created about the work, and in reality, very little is actually achieved. So in that context, also this particular proverb is also said. So I hope you like it. As I mentioned, thank you. I really thank Farooq Subedar Sahab from bottom of my heart, and wish him all the best. And if you have not subscribed this channel, please do so. Thank you very much. Bye. जय महाराष्ट्र, जय कोकण.